1947ला देश स्वतंत्र झाला, गुलामी संपली, लोकांनी लोकांसाठी राबवलेलं राज्य स्थापन झालं, देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं. पण असं खरंच घडलंय का? का काही ठिकाणी त्याला अपवाद आहे? होय, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती येथील मुकादम खंडू भानुदास माने वय 36 वर्ष याने जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील 8 कुटुंबातील 36 शेतमजुरांना तब्बल 2 वर्ष आपल्या बंधनात ठेवून अर्थात वेठबिगार म्हणून मारहाण करून धमक्या देऊन त्यांचे इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊसतोड व इतर कामे करून अक्षरशः गुलामाप्रमाणे राबवून घेतले असल्याची फिर्याद सुरेश रवींद्र सोनवणे वय 30 वर्ष, मूळ राहणार जुना धरणगाव रोड, पेट्रोल पंपा पाठीमागे, भिलाटी, आनंदनगर, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव, सध्या राहणार सुलतानपूर, फाईनमळा खंडू माने याच्याकडे तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. या प्रकरणाची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. शेतमजूर सुरेश रवींद्र सोनवणे वय 30 वर्ष, सध्या राहणार सुलतानपूर, पायनमळा, तालुका जुन्नर, मूळ राहणार भिलाटी, आनंदनगर, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 8 कुटुंबातील एकूण 36 सदस्यांना आरोपी खंडू माने याने 2024 पासून ऊस तोडणी व इतर कामासाठी आणले होते. सुलतानपूर, तालुका जुन्नर येथे कोप्या बांधून राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. फिर्यादी सुरेश रवींद्र सोनवणे, कामगार दुर्गा सुरेश सोनवणे, जितू सुरेश सोनवणे, दादू संजू सोनवणे, संगीता दादू सोनवणे, राणी दादू सोनवणे, दादू सोनवणे, दिव्या दादू सोनवणे, विनोद भगवान गायकवाड, सारिका विनोद गायकवाड, राधिका विनोद गायकवाड, नेहा विनोद गायकवाड, शंकर शामराव मोरे, शंकर मोरे, सावन शंकर मोरे, अक्षर शंकर मोरे, भगवान रामदास गायकवाड, रवी रामदास सोनवणे, लक्ष्मी नामदेव सोनवणे, राजेंद्र रामदास सोनवणे, सुरेखा रामदास सोनवणे, कृष्णा राजेंद्र सोनवणे, रोशनी राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर देवचंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, संगीता ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा ज्ञानेश्वर सोनवणे, गंगाबाई ज्ञानेश्वर सोनवणे, उषा नामदेव सोनवणे, साई नामदेव सोनवणे, अनिल शिवाजी बर्डे, शिव अनिल बर्डे, कविता अनिल बर्डे आणि मोहन नामदेव सोनवणे या कामगारांचे आधार कार्ड, ओळखपत्र आरोपी माने यांनी स्वतःकडे घेऊन आपल्या ताब्यात ठेवले होते. त्याचप्रमाणे गेले 2 वर्ष या कामगारांकडून 12 ते 18 तास काम करून घेत मात्र ठरलेला पगार दिला जात नव्हता. हिशोब मागितल्यानंतर मारहाण, शिवीगाळ करून धमकावले. इच्छा नसताना सुद्धा सुरेश सोनवणे याचेसह या 36 शेतमजुरांकडून सक्तीने काम करून घेतले. या प्रकरणाचा तपास तहसीलदार यांचे मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी, स्थानिक मंडलाधिकारी, त्याचप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेव अप्पा पाटील आणि त्यांचे सहकार्य करीत आहेत.